राम राम मंडळी, खाताय ना, खायलाच पाहिजे। तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मी पूनम वाखर्डे। चला तर आज बनवूया धाबा स्टाईल तरीवाला चना। इथे मी 1 कप चना घेतला, तो रात्रभर भिजत ठेवला होता 7 ते 8 तासांसाठी आणि छानपैकी आता हा फुगलेला आहे। ते मी आता एका कुकरमध्ये काढून घेतले आहे। त्यात 2 कप पाणी, तेजपत्ता, 2 इलायची, 2 लवंग, 1 चमच अदरक पेस्ट, उभा 1 चिरलेला कांदा, 1 चमच तूप आणि थोडेसे मीठ टाकून कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायचे आहे। आणि हा आता आपला छानपैकी मऊ असा चना शिजलेला आहे। आता आपण भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। इथे मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, देठासकट कोथिंबीर, 1 ते 2 चमच तुम्हाला हवे तसं लाल तिखट घ्यायचं आहे, 2 चमच धणे पावडर, हळद, 2 चमच गरम मसाला, सर्वात मेन म्हणजे 1 पळी शिजवलेला आपण चना टाकून घ्यायचा आहे आणि याची सर्व बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी भाजीसाठी 1 कढई घेतली, त्यात 2 चमच तेल घातले आहे। त्यात जिरे, मोहरी, 2 बारीक चिरून घेतलेला कांदा टाकत आहे, त्याला लालसर परतून घ्यायचा आहे। त्यात 1 टमाटर मी चॉपरमधून बारीक करून घेतला आहे, तो टाकते आहे। त्यानंतर बारीक केलेली पेस्ट टाकायची आहे आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर इथे छानपैकी तेल सुटला आहे। त्यात आता शिजवलेला चना टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। त्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर परत 2 ते 3 वरून हिरव्या मिरच्या टाकून 5 मिनिटांसाठी शिजून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर मस्तपैकी भाजीची तरी दिसून येत आहे। त्यावर फ्रेश कोथिंबीर टाकून आपल्याला ही गरमागरम धाबा स्टाईल भाजी सर्व करायची आहे। इथे गरमागरम भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही पुरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद। बाय बाय। एन्जॉय।